चला तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची आमटी. मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही मूग डाळ. ही मी स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. ती 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हा फ्लावर आणि हे वांग घेतलेलं आहे, ते पण 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी ही लसूण लागणार आहे, नंतर क्रश केलेलं आलं लागणार आहे, हिरवी मिरची लागणार आहे, नंतर लाल मिरची, टॅमॅटो, कांदा, हे सगळं ह्या आमटीमध्ये जाणार आहे. आता इकडे पातेल्यात आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे. तेलामध्ये पहिल्यांदा जाणार ही मोहरी, नंतर हिंग, जिरं, मस्त अशी ठेचलेली लसूण, नंतर हे 2 तेजपान, नंतर हा असा क्रश केलेला बारीक असं आलं, ही लाल मिरची, कट केलेली हिरवी मिरची, त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता, फोडणी छान त्याची करून घेतलेली आहे. त्या फोडणीमध्ये जाणार हिंग. आता आपला लसूण बऱ्यापैकी लाल झालेला आहे. आता त्याच्यात जाणार हा कांदा. कांदा या फोडणीमध्ये फ्राय करून घेऊया. कांदा छानपैकी आपला असा लाल झालेला आहे. आता त्याच्यात जाणार हा जाड कापलेला असा टॅमॅटो. टॅमॅटो जास्त बारीक नाही कापायचा. आता या फोडणीमध्ये जाणार हळद, 2 चमचे मसाला, 1 चमचा मिरची पावडर. हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. आता त्याच्यात जाणार ही मूग डाळ स्वच्छ धुतलेली अशी. तर मूग डाळ छानपैकी या कांद्यामध्ये अशी फ्राय करून घ्यायची. आता मूग डाळ छानपैकी फ्राय झालेली आहे. आता त्याच्यात जाणार हे फ्लावर आणि हे वांग. हे पण छानपैकी ह्या डाळीमध्ये फ्राय करून घ्यायचं. हे बघा, वांग आणि फ्लावर पण छानपैकी फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवंय त्या अंदाजाने पाणी घालायचं. आपण त्याच्यावर ठेवणार आहोत हे ताट आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी ठेवणार आहोत आणि ही डाळ 10 मिनिटासाठी शिजून देणार आहोत. हे बघा, आपल्या मुगाच्या डाळीची आमटी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया. त्याच्यानंतर हे मी एक कोकमाचं असं बोंड घेतलेलं आहे, ते टाकूया. त्याच्यानंतर ही भरपूर अशी कोथिंबीर आणि हा गरम मसाला. आता परत एकदा आपण असं हलवून घेऊया आणि मस्त अशी आपली मुगाच्या डाळीची आमटी झालेली आहे. आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपली फ्लावर आणि वांग घातलेली अशी मुगाची आमटी रेडी झालेली आहे. मुगाच्या डाळीची, मुगाची नाही. ही भाताबरोबर आणि चपाती भाकरी बरोबर सुद्धा छान लागते. कधी भाजी नसली तर हा ऑप्शन छान आहे. तुम्ही कधी करून बघा. आणि कोकम घालायला विसरू नका, म्हणजे छान अशी थोडीशी अशी आंबट होते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.